आपण आज मासवडी बनवतो। त्याच्यासाठी आधी पहिले आपण कट कसा बनवायचा आहे मासवडीचा रस्सा। कांदा परतला आहे, खोबरं, लसूण, त्याच्यासाठी हा असा मसाला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेला आहे। छान परतून घ्यायचा आहे। त्याच्यात सगळे मसाले टाकलेत, लाल तिखट, काळा मसाला। आता मासवडीसाठी मासवडी बनवतोय तर त्याच्यासाठी भरपूर कोथिंबीर, मसाला, तीळ, जिरे मोहरी टाकले। तीळ आणि खसखस आहे ती छान परतून घेतलेली आहे। आपण हा काळा मसाला थोडासा घेतला होता ना, त्याच्यातला मसाला टाकायचा आहे। खोबरं आहे, सुक्कं खोबरं, ते परतून घेतलं आहे। काळा मसाला छान परतून घेतोय आपण। तर हे आधी परतलेला हा सगळा नंतरचा मसाला आहे, तीळ वगैरे, दाण्याचा कोट, ते सगळं टाकून एकजीव करून घ्यायचं आहे। भरपूर कोथिंबीर लागते, ह्याला छान टेस्ट येते, तर कोथिंबीर टाकली आहे त्याच्यात। मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। आता आपण मासवडीचं वरचं आवरण आहे त्याच्यासाठीचं बनवतो आहे, तर ते परत फोडणी द्यायची आहे। त्याला हिंग टाकायचं आहे, 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, हळद आणि थोडीसं लाल तिखट, कोथिंबीर टाकायची चवीनुसार, मीठ। 1 ग्लास पाणी होतं म्हणून 1 ग्लास आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे। छान मस्तपैकी हटून घ्यायचं आहे, ते एकदम व्यवस्थित शिजून घ्यायचं। 1 वाफ येऊ द्यायची। असं खाली ओलं कापड करायचं, त्याच्यामध्ये आपण हे सारण टाकून घ्यायचं आहे आणि ही मासवडी अशा पद्धतीने बनवायची आहे। त्याला माशाचा आकार द्यायचा मासवडीला। ही प्रोसेस थोडी गरम असते, त्यामुळे पटापट करायची असते। आणि हे असं झाल्यानंतर आपण थोडंसं थंड करायला ठेवणार आहे आणि नंतर आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत। मस्तपैकी छान वड्या पाडलेल्या आहेत, कट पण छान झालेला आहे रस्सा आपला। तर मासवडी आणि रस्सा तयार। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। थँक्यू।